रामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला रे वटामंदी हसू जरी कनावा कला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वड जणू वाकल आभाळ त्याच्या इना पाचोळा जिनरानो माळर जिनरानो माळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर किती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जातर वाच त्याच्या डोळ्यातली कधी का साविसी तुझ्या पायी राबन बी हाय त्याची खुशीर हाय त्याची खुशी घडीभर दुधांब जरा पोरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर एक नाव लक्षात आहे तुमच्या एक नाव लक्षात लग्नामध्ये तरी जे कपडे घालून तुम्ही फार मोठ्या थाटानं मिरवता आणि VIP असल्याचं दाखवता रेमंड रेमंडचे कपडे पाहिजे कशाची पाहिजे रेमंड त्या रेमंडचा मालक कोण होता माहित आहे आम्हाला ते माहित नसते मी ताजं कीर्तन करणारा माणूस आहे ताजं शिळ नाही रेमंडचा मालक मला वाटतंय विजयपथ शिंगानिया आठवत असलं तर बघा विजयपथ शिंगानिया 12,000 कोटीचा मालक मुंबईच्या चांगल्या वस्तीमध्ये 35 मजल्याचं घर हे कुठला इतिहास नाही सांगायला आताच सांगायला काय कमवलं त्या माणसाने दादा रेमंड म्हणलं की ब्रँड बस रेमंडचा कपडा त्याला चॅलेंज नव्हतं त्या कपड्याला VIP लोक ते कपडे वापरतात सुभाषराव YouTube चॅनल आणि ते 12,000 कोटीचा मालक आणि 35 मजल्याचं घर अख्खच्या अख्ख बाप सांगायलो अख्खच्या अख्ख आपल्या पोराच्या नावावर केलं कारण इतकं कमवलंय आहा आणि सगळी संपत्ती नावावर केली पोराचं लग्न झालं सगळी संपत्ती पोराच्या नावावर एवढं प्रेम पोरावर त्या बापाच इको कमी करा दादा गाणं झालं की कैलाश बुवा एवढी संपत्ती माहित आहे तुम्हाला शेवट त्यांचा किरायाच्या भाड्याच्या घरात झाला कुणाचा विजयपथ शिंगाणियाचा शेवट म्हातारपण किरायानं घेतलेल्या एका भाड्याच्या खोलीत झाला दादा लेकरासाठी एवढं बी कमवू नका आजोबा पंजोबा पासून उस तोडून 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 बसता येईना मांड्या घालता येईना बोल नका
लेकरांसाठी कमवा, लेकरांसाठी कमवा, पण एवढं बी कमवू नका की तुम्ही अपाहिज व्हाल, तुम्ही पांगळे व्हाल. म्हातारपणी तुम्ही पांगळे व्हाल, तुम्हाला कुठला आधार नसेल. काहीतरी आपल्या नावावरही ठेवा. म्हातारपण सुखात घालायचं असेल तर काहीतरी आपल्या नावावरही ठेवा. मला आवडलं बघा ते, कालच बातमी आली पेपरला, वाचली बातमी. तुम्ही लावा महाराष्ट्रभरती बातमी. वडजी नावाचं गाव आहे, वडजी, वडजी वाशिम. आणि त्या गावच्या ग्रामपंचायतीनं सगळ्या अख्ख्या गावाला बोलवून एक ठराव घेतला ग्रामसभेचा, आता 8 दिवसापूर्वी. ते ठराव असा होता, जो मुलगा माय बापाला सांभाळणार नाही त्याचं नाव ग्रामसेवक, तलाठी अथवा गावची ग्रामपंचायत त्याचं नाव वारस म्हणून लावणारच नाही, असा ठराव घेतला. माय बापाला न सांभाळणाऱ्या पोराचं वारस म्हणून नाव लावलं जाणार नाही, त्याला कुठलंच प्रमाणपत्र ग्रामपंचायत ग्रामसेवक देणार नाही. एक मतानं ठराव पास केला त्या गावानं. आणि सगळ्या माध्यमात ती बातमी आली आहे आणि सगळ्या जिल्ह्याला सांगितलंय, प्रत्येक ग्रामपंचायतीनं हा ठराव घ्या. म्हातारपणी असलेल्या मायबापाला जर पोरं सांभाळणार नसतील तर ते त्यांचे वारस नाहीत, वारस म्हणून त्यांना प्रमाणपत्र देऊ नका आणि कुठलंच प्रमाणपत्र त्यांना देऊ नका. शाबाश, त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. सध्या फार दुःखात आहेत. सध्या मायबापा इतकं दुःख, म्हाताऱ्या मायबापा इतकं दुःख कोणाला नाही. अय सुनाव, हा माझ्या बहिणी, लक्ष इकडे द्या. बहिणींनो, कुणाला आवडालेत म्हातारे सासू सासरे? लाळ गळायले आहे, बाजावरून उठता येईनाय, त्यांना नीट जेवता येईनाय. हे असली सासू सासरे कुणाला आवडालेत? वरबोट करून सांगा. किती इथं बहिणी आहेत माझ्या, सासू सासऱ्याच्या पाया पडतात 8 दिवसाला. मग कधी पडतीस माय? बर बर, चांगलं आहे तेवढं तरी. आता 8 दिवसाला पड. सासू सासऱ्यानं तुमच्यासाठी लय केलंय. बाबा, आता दुसऱ्या कीर्तनाची गरज नाही, हेच लय मोठं पाप आहे. हेच कोणाला आवडत नाही सध्या. नावडेसा झाला बाप, आले पाप वस्तीसी, आले पाप वस्तीसी, आले पाप वस्ती. नावडेसा झाला बाप, आले पाप वस्तीसी, आले पाप वस्तीसी, आले पाप वस्तीसी. नावडेसा झाला बाप, आले पाप वस्तीसी, आले पाप वस्तीसी, आले पाप वस्ती. नावडेसा झाला बाप, आले पाप वस्तीसी, आले पाप वस्तीसी, आले पाप वस्ती. क्रिकेट बघितला? क्रिकेटचे सामने बघितले आता? IPL पाहिलं ना? IPL ते पोरग 15 वर्षाचं. तू किती वर्षाचा आहेस? तू किती वर्षाचा आहेस? 18. 15 वर्षाचं पोरग आहे ते. काय नाव त्याचं? वैभव सूर्यवंशी. किती बक्षीस मिळाले त्याला? 4 मिळाले. शाबाश. किती लाखाची? 47 लाख मिळाले एकूण. पैसे किती मिळाले? एका स्पर्धेचे पैसे 15 वर्षाच्या पोराला 47 लाख रुपये. त्याचा इतिहास बघितला मी, त्याच्या बापाची मुलाखत बघितली मी. वैभव सूर्यवंशी उगाच असा आला नाही, छक्के मारित नाही. 65 छक्के मारले वाटते, 75 छक्के एका स्पर्धेत. सगळ्या जगातल्या खेळाडूंचं रेकॉर्ड मोडून टाकलं त्यानं. त्याचा इतिहास बघितला माईक सिस्टीम वाले दादा. आणि त्याच्या बापाची मुलाखत बघितली. त्याचे वडील सांगत होते, मी माझ्या पोराला बनविण्यासाठी माझी लाख रुपये महिन्याची नोकरी कुर्बान केली, राजीनामा दिला. रात्रंदिवस पोराच्या मागे उभारून आहे. उग घडत नाही कोणी. सुपरस्टार झाला वैभव सूर्यवंशी. आता ते अंबानी ग्रुप म्हणालाय तुम्हाला, त्याला पोराला, त्या 15 वर्षाच्या,
अरे 30 रुपये कमी तुम्ही 30 कोटी रुपये देतो म्हणाले ती नीता अंबानी. माझ्या संघात ये 30 कोटी बक्षीस तर वेगळे राहिले. हा है का नाही? तू किती वर्षाचा आहेस? काल मृदंग कुणा जाऊन आणलं? तुझ्या बापानं. खरं का खोटं? बापाला लेकराशिवाय दुसरं कोणी. आपलं भविष्य कुणाला दाखवू नका हो. जगामध्ये तुमचं भविष्य ओळखणारी तुमच्या घरामध्ये तुमचा चेहरा पाहिला की तुम्ही दुःखी आहात का सुखी आहात, तुम्हाला काय पाहिजे ही आपली आई ओळखते. तुम्हाला कसं मोठं बनवायचंय, तुम्हाला कसं मोठं शिक्षण द्यायचंय, तुम्हाला जगामध्ये तुमची कीर्ती कशी करायची याच्यासाठीच जो रात्रंदिवस झटतो आयुष्यभर, त्याचं नाव बाप आहे. हो सर, क्रिकेट बघता का नाही तुम्ही? तुम्ही LIC रात्रंदिवस असता, लोकांचं कल्याणच करता की सेवा बी आहे तुमची. LIC चांगली गोष्ट आहे सर. वेल्ला लागे म्हणून बॉलर माहित आहे? श्रीलंकेचा वेल्ला लागे माहित आहे ना? अफगाणिस्तानचा त्या आशिया कपामध्ये अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका मॅच चालू होता, माहित आहे? वेल्ला लागेचा बाप असा बघत होता टीव्हीवर. लक्ष इकडे द्या माझ्याकडे सगळे. असा बघत होता. आणि त्या वेल्ला लागे नवीन बॉलर आहे, चांगला आहे, पण त्या अफगाणिस्तानचा नबी बॅट्समॅन होता. आणि त्यानं त्या वेल्ला लागेला, त्या पोराला 5 बॉलला 5 छक्के मारले. एका ओव्हरमध्ये 5 छक्के मारले. श्रीलंका हरली. ते 5 छक्के माझ्या पोराला कसे मारले तिथंच अटॅक आला. टीव्ही बघत बघत काय तिथंच अटॅक आला वेल्ला लागेच्या बापाला. अरे एवढं पोरग बनविलं आणि एका ओव्हरमध्ये 5 छक्के मारले माझ्या पोराला, आणि तिथंच बाप अटॅक येऊन मेला. वेल्ला लागे त्याच रात्री गावाकडे गेला, तो क्रिकेटर. लेकराचा अपमान झालेला, लेकराचा कमीपणा बापाला कधीच सहन होत नाही. एक बापच असा आहे देवापेक्षाही. देव तरी आपल्यासाठी काय करेल, देवापेक्षा सुद्धा ज्याला लेकराची काळजी असते. बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी. हे बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी. आपुली पुरवणी वाळवणी, आपुली पुरवणी वाळवणी. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. हे आपुली पुरवणी वाळवणी, आपुली पुरवणी वाळवणी. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. पाप सांगायलो मी. बाकीचे पाप जाऊ द्या, बाकीच्या पापाचा आज विचारच करू नका. माय बाप आवडत नाही याच्यापेक्षा मोठं काय पाप आहे? जो सांडोनिया माता पिता जाऊ नेने अनिके तीर्था, तयाचे तीर्थी पवित्रता मानिती सर्वथा अनिवार. नाथ महाराज बोलतात, माय बापाला बाजवर टाकून जर तीर्थावर जातो पोरगा, तर सगळे पाप त्याच्या घरी येतात. काय आता बापाला ह्या उठता येत नाही. बाबा तुम्हाला आता उठता येत नाही ज्या दिवशी, त्या दिवशी लेकराची गरज आहे. आता गरज नाही तुम्हाला, काहीच नाही. लेकरू महिनाभर नसलं 2 महिने नसलं पोरग तुमचं तरी आता गरज नाही. ज्या दिवशी तुम्ही पडाल, ज्या दिवशी पाय मोडेल, म्हातारपण येईल, दिसणार नाही, दात पडलेत, सगळे जागेवरून उठता येणार नाही, त्या दिवशी असा
असा कमरेतून हात घालून आटोट ठेवून बापाला डॉक्टरच्या पलंगावर तिथं नेऊन आणि रात्रभर ज्या दिवशी पोरग बसून राहील त्या दिवशी त्याला म्हणायचं पुत्र, आणि त्या दिवशी आपला बाप आयुष्यभराचा आशीर्वाद त्या पोराला देतो. आई वडिलांना त्या दिवशी गरज आहे, म्हातारपणात अलीकडे गरज नाही. ते 2 महिने, ते 3 महिने मायबाप जेव्हा पडतात, त्यांना काही करता येत नाही स्वतःच्या हातानं, त्यावेळी खरं सांगा बरं सर, तुम्ही लहानपणी आजारी पडलात का नाही, तुम्हाला पाठीवर घेऊन बाप दवाखान्यात, आई असंच धरून दवाखान्यात, डॉक्टरच्या पलंगावर बिचारी रात्रभर बसून होती. तिला डोळा लागला नव्हता आणि बाप पळत होता इकडून तिकडं तिकडून इकडं पैशाची जमवाजमव करताना. कुणाला काही आजार झाला असेल लहानपणी, आठवा जरा आठवा. माय बाप 3-3 दिवस बिना आंघोळीचे त्या परभणीला त्या लातूरला बसून होते, बसून. विठाला 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 विठाला. बसून होते. त्यांचं उसनं तरी फेडा. ते म्हातारपणात जेव्हा पडतील तेव्हा त्यांनी जे तुमच्यासाठी केलं, बाप कष्टाचा कबड्डी, बाप कष्टाचा कबड्डी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाकतो या, खमीस खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला कस ठिगाळ जोडलेलं, कस ठिगाळ जोडलेलं. आठवतंय बापाचं धोतर, ते मळकुट धोतर, ते फाटलेलं धोतर, ती मळकुटी टोपी, अंगावरच्या बनेनला छिद्र पडलेले, आठवा जरा. ताई आपला बाप डोळ्यासमोर आणा. आली जत्रा गावाची, बाप जत्रेत न्यायाचा, उदार पादार कापड पोरांना न्यायचा, चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला. गरिबी होती, बापाची फार गरिबी होती. 3 वेळची भाकर मिळत नव्हती हो त्या काळी. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, लाखभर हुंड्यासाठी, वा चांगल्याच घरी देईन, लेकीचं कल्याण झालं पाहिजे. लाखभर हुंड्यासाठी शेतमळ्याच विकीन, शेतमळ्याच विकीन. असा कष्टाळू बाप, असा कनवाळू बाप, जेव्हा सोडून या गेला, वा असा कष्टाळू बाप जेव्हा सोडून या गेला. या लेकरांचा जीव तेव्हा कसा तरी झाला. मला कस तरी होत या, मला कस तरी होत या, गोष्ट बापाची सांगताना माझा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना मला कस तरी होत या. बाप लोकांचा पाहताना
गोरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. तुम्ही म्हणाल तो न्याय मला मान्य आहे. आठवतंय बसलेल्या माणसांनो, आठवतंय का? तुम्ही द्याल तो न्याय मला मान्य आहे, पण माझ्या लेकरांना भीक मागून तरी जगू द्या हो. माझ्या लेकराची सावली अंगावर पडली तरी लोक इंद्रायणीत जाऊन स्नान करतात. माझ्या लेकराला भीक सुद्धा मागू देत नाहीत, और खापर सुद्धा देत नाहीत हो. अहो एवढं एवढं पीठ मागून आणलं तर ते सुद्धा मातीत मिसळून टाकतात. 4-4 माझी गोंडस लेकर 3-3 दिवस सिद्ध बेटात पाणी पिऊन उपाशी राहतात. हे ब्रह्मवृंद हो, तुम्ही द्याल तो न्याय मला मान्य आहे. माझ्या पोरांची मौन झाली पाहिजे, माझ्या पोरांना भीक मागून जगता आलं पाहिजे. पाय धरले, चेष्टा करून त्या पैठणच्या ब्राह्मणाने न्याय दिला. हे विठ्ठलपंत कुलकर्णी, तुझ्या लेकरांना जर जगण्याचा अधिकार पाहिजे, समाजात येण्याचा अधिकार मिळावा वाटत असेल, शिक्षणाचा अधिकार मिळावा वाटत असेल, तर तुला एकच न्याय आहे, देहांत प्रायश्चित. असं असं पसरलं. तुम्ही दिलेला न्याय मला मान्य आहे. जर माझ्या लेकरांचं कल्याण होत असेल, माझ्या लेकरांना जर जगता येत असेल, इको कमी करा दादा, माझ्या लेकरांना जर जगण्याचा स्वातंत्र्य मिळत असेल, न्याय देत असाल, तर आजच्या आज हा विठ्ठलपंत कुलकर्णी माझ्या 4ही लेकरांसाठी आत्महत्या करायला तयार आहे. विसरलात? विसरून कसं चालेल? म्हणून वारकरी संप्रदाय ज्ञानोबारायांच्या पायाचा पाया सुद्धा विठ्ठलपंत कुलकर्णी, म्हणून ज्ञानोबाराय उभे राहिले. अशा बापाला विसरून कसं चालेल? बत्तीस मन सोन्याच्या सिंहासनावर बसलेला माझा राजा, एवढं मोठं सोन्याचं सिंहासन मासाहेब जिजाऊ पुढे आहेत. आठवा जरा. 1674 त्या रायगडावर गागा भट्टांनी मंत्र म्हणायला सुरुवात करावी, आणि तेवढ्यामध्ये छत्रपती शिवराय ताडकन उठून उभे राहावेत, डोळे भरलेले अश्रूंनी. समोर असलेल्या मासाहेबाच्या मांडीवर डोकं टेकवावं, ढसाढसा रडावं. अरे शिवबा, आज रडणं नाही, आज तू एक आदर्श राजा आहेस, आज या स्वराज्याचा राजा आहेस. तुझ्यासारख्या राजानं रडणं शोभत नाही शिवबा. का रडतोयस? आई आठवण आली ग. कशाची? बापाची. मला इथं राज्य निर्माण करता यावं, तू आणि मी इथं सुखी राहावेत. कर्नाटकात जाऊन आदिलशहा आणि निजामशाची चाकरी केली माझ्या बापानं, आणि कर्नाटकातच 30-35 वर्ष राहून त्या मुघलांचं लक्ष तिकडच वळवलं, आदिलशहा निजामशहाचं. म्हणून माझ्यासारख्या पोराला हे स्वराज्य निर्माण करता आलं. आई, आज या राज्याच्या गादीवर बसताना, या सिंहासनावर बसताना पटकन मला आठवण आली, माझा बाप नसता तर हा छत्रपती शिवाजी राजा झाला नसता. माझ्या बापाची आठवण यासाठी आली. आयुष्यभर माझ्यासाठी बाप झिजला, लोकांना मुजरा केला तिकडे, आणि त्या लोकांचं लक्ष तिकडं वळवलं, म्हणून मी राजा झालो. मी राजा होण्याच्या माग खरा भक्कम पाया माझ्या बापाचा आहे, शहाजी राजाचा. खरं समर्पण त्या राजाचं आहे, शहाजी राजाचं. माझा बाप नसता तर हा छत्रपती शिवाजी छत्रपती झाला नसता आणि राजा झाला नसता. हे कसं विसरता येईल? कसं विसरता येईल? माणसं आज माय बापालाच विसरून चालले. 60-70 वृद्धाश्रम बघितले असतील. माझ्या आयुष्यामध्ये मी 60-70 वृद्धाश्रम पाहिले. मुसलमान समाजाचा एकही माणूस मला वृद्धाश्रमात दिसला नाही. सगळे आपलेच दिसले, म्हातारे मायबाप. हे पाप आहे. या पापामुळे पुन्हा जन्माला यावं लागेल. जो बाप म्हणतो
देवाजवळ गेला तरी तो बाप बोलतो. देवाने जरी विचारलं, वरचा आवाज कमी करा, इथं आवाज द्या. देवानं जरी विचारलं तर तो बाप म्हणतो, माझ्या अंगाचं कातड काढा देवा, माझ्या शरीराचं कातड काढा, माझ्या पोराच्या पायात त्याचा जोडा करून घाला, माझ्या पोराला काटा नाही मोडला पाहिजे. म्हाताऱ्या मायबापांची आज फार बिकट अवस्था आहे. तुझ्या शेतात राबून, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करू हे टाळणी आता, उतार वयात आता, उतार वयात. माझ्या आईनं उमेदीत माझी गाईली सववी, नको चाबका सारखी आता, फटकारू शिवी आता, फटकारू शिवी. तू पोटात होतास तेव्हाही कष्ट करत होतो पोरा. तू जन्माला आलास तरी कष्ट करत होतो. तू शिक्षण शिकण्यासाठी गेलास तरी कष्ट करत होतो. तुला नोकरी लागली तरी माझे कष्ट चालू आहेत. तुला तुझं लग्न झालं तरीही माझे कष्ट बंद नाहीत. पोरा, सरकार तरी रिटायर करतं रे, पण मी अजून रिटायर झालो नाही. 80 वर्षाचा असून सुद्धा अजून काठी टेकत टेकत शेतात जाऊन पेंडीवर वैरण आणतो, म्हशीला पाणी पाजवितो, तुझ्या लेकराला दूध मिळावं म्हणून. 58 वर्षाला सरकार रिटायर करतंय रे, घरी बसवितंय, पण मी अजून तुझ्या शेतातून रिटायर झालो नाही, होणारही नाही. माझा जीवात जीव आहे तोपर्यंत. देव जरी म्हणाला वर गेल्यानंतर, मी मेल्यानंतर, देव जरी म्हणाला काय तुझी इच्छा आहे, तर एकच इच्छा आहे देवाजवळ सांगेन, मेल्यावर तुझे ठाई, मेल्यावर तुझे ठाई, पुन्हा एकदा रुजू दे माझ्या कातड्याचे जोडे, तुझ्या पायात वाजू दे. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, माझी सरली हयात, माझी सरली हयात. काय पाहिजे बापाला? 2 गोड शब्द पाहिजे बापाला. अरे 10 वर्ष जास्त जगेल बाप. भाऊ 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 जर एका ताटात जेवत असतील ना बापाच्या समोर, बहीण भाऊ जर एका ताटात जेवत असतील ना, तर बाप आजारी असू द्या, डॉक्टरनं सांगू द्या वर्षात मरणार आहे म्हातारं सांगू द्या, तरी 10 वर्ष म्हातारं जगेल. पण भाऊ भाऊ जर एकत्र असतील, बहीण भाऊ जर एकत्र असतील आणि हसत खेळत जर राहतील, माय बाप हो, बहीण भाऊ 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 गवताच्या काड्यासारखे राहा. किती प्रेम होतो लहानपणी, होतं का नाही? एक गोळी, ती संत्रा गोळी एक चगळायची, भावानं यायचं दुसऱ्या, चाराण्याची गोळी. अरे भाऊ भाऊ आहे तिथं बसलेली, बघा जरा, ऐका दादा, चाराण्याची खोबर गोळी. आणि ते म्हणायचं आकर आकर, आ केलं गे, अशी गोळी घ्यायची. भावाची गोळी भावानं खायची. मला अजून आठवतं, एक एक गारेगार चाराण्याला ती तुटलेल्या चपला बुटा, माता मावल्याने इंचरलेले केस त्याला द्यावं त्या डबड्यावाल्याला, आणि त्याच्याकडून एक गारेगार घेऊन बहीण यावी. बहीण पळतच येत होती रे, लक्ष्मण तुला नाही रे माहित, तू आता जन्मलस रे. आता रे माझ्या लहानपणी बहीण पळत बघितल्या बघितल्या यायची आणि तिकडून तोंड लावायची, कटकून त्यानं एक तोडायचं भावानं, एकच गारेगार तिघा तिघानं खायचं. गरिबी होती मायबापाची, मिळत नव्हते पैसे. आठवा की जरा, मिळायचा नाही चोकोबार आम्हाला. हे पोरं आता चोकोबार खाते. चोकोबार आम्ही कशाचा करायचा आठवते का? चिंचा ह्या दिवसात यायच्या आणि त्या चिंचा अशा पडलेल्या दगड मारून तोडायच्या आणि 4-5 चिंचाचा असं चिंचोके काढून
त्याच्यात मिठाचे खडे. टाटा मीठ तरी मिळत होतं का रे आम्हाला पहिली दुसरीला पोर हो? काय तुमची मजा आहे रे आता? तरी बी बापाला विचारे नाव की तुम्ही. पप्पाचा राग यायला की रे तुम्हाला? लय डॅडीचा राग यायला. पप्पाचा किती राग येते? आणि ते चिंचचं असं कुस करायचं सर, वसंतराव सर, आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, पाणी टाकायचं, तुराटी घालायची अशी, असं 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 करून त्याचा चोकोबार करायचा. मीठ लावलेला असा चाकीत चोकीत उग फिरायचं. आणि तेवढ्यात तिकडून येऊन एखाद्या भावानं लचका मारायचा. केवढं प्रेम होतं, एकमेकाची लाळ खायची एकमेक. आता कुठं गेलं ते प्रेम? पैसा लय आला तुमच्याकडे, मग कोणी प्रेम देईना. प्रेमासाठी भिकारी झाले लोक माणसं. फार अवघड आहे. भावाभावांनो, झाडूच्या काड्यासारखी बांधून एकत्र झाडू होऊन राहा. कसला बी कचरा दारात येणार नाही. सगळा कचरा हटून जाईल. कचरा साफ करण्याची ताकद तुमच्यात असेल जोर बहिणी आणि भाऊ एकत्र राहाल. 14 वर्षे वनवासाला गेलेला रामचंद्र सुद्धा भरताला म्हणतोय, भरता रडू नकोस बाळा, तुझा काही दोष नाही. माझ्या भावावर माझा विश्वास आहे. जा गादीवर बस, राज्य कर. आणि इकडे येऊन भरत भावाच्या पादुका स्थापन करतोय, भावाच्या वाहना पायातल्या. आणि त्याच्या साक्षीनं कधी गादीवर नाही बसला 14 वर्षात. याला म्हणतात भाऊ. अरे माझ्यामुळे माझा भाऊ, माझ्यामुळे माझा मोठा भाऊ जर वनवासात गेला असेल काही चूक नसताना, आणि मी राज्य करू, नाही बसला 14 वर्षे त्या गादीवर नाही बसला. गावाच्या बाहेर 4 किलोमीटर अंतरावर खड्डा खोदून बसला. त्या खड्ड्यातच झोपला. लोक काय म्हणतील? एका भावाला वनवासाला पाठविले आणि दुसरा भाऊ राज्य करतोय. लाज आहे का याला? लोक काय म्हणतील? 14 वर्ष खड्ड्यात बसला आणि खड्ड्यातच झोपला. माझा भाऊ जर जमिनीवर तिकडे वनवासात झोपत असेल जंगलात, तर मला जमिनीवर झोपण्याचा अधिकार नाही तिच्या खाली. हे प्रेम होतं. कुठं गेलंय की आता? असलं पाहिजे. विठाला 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 हरे विठ्ठल हरे विठाला 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 विठाला. मेरा ताई, आता बाप फोटोत बघितला आणि बाप त्या दारात उभारलेला बघितला, कसं वाटतंय? नवऱ्याजवळ आता उंच माडी आहे. तुम्हाला 1-1, 20-20 हजाराची साडी घेऊ शकतात आमचे वसंतराव. बंगला आहे राहायला. पण बापाच्या झोपडीमध्ये, बापाच्या पत्र्यामध्ये, बापाच्या लादणीत, बापाच्या इथल्या फाटक्या गोदड्यात जे प्रेम होतं, त्या चटणी भाकरीत जे प्रेम होतं, खरं सांगा ताई, ते आता नवऱ्याच्या त्या महालामध्ये आहे का? ते प्रेम जेव्हा बाप होता असा बसलेला असायचा, माय होती त्या चुलीला पेटवी घातलेली, त्या चुलीला लाकडं घालणारी, त्याच्यावर भाजलेली भाकर अन भुरकी खाताना खाराची फोड, त्याच्यात जे आनंद होता आता पंचपक्वान आहे का? माझ्या जीवीचा जिव्हाळा माझा बाप, माझ्या जीवीचा जिव्हाळा गेला सोडूनी आम्हाला. एकाएकी आली हवा, कसा विझला मायेचा दिवा. पुन्हा नाही बाप आता. कसा विझला मायेचा दिवा, असा कारे पांडुरंगा कोपला आम्हावर. माया ममतेचा कारे आटला हा सागर. त्यांच्या विना जन्म वाटे रे सुना, कसा विझला मायेचा दिवा. हो कसा विझला मायेचा दिवा. गेला बाप आमचा. आता काय केल्यानं परत मिळेल? सगळं जग मिळेल, जग खरेदी करू शकाल, पण एकदा माती आड गेलेले आई वडील
कधीच परत मिळत नाहीत. म्हणून आहेत तोपर्यंत त्यांना मिठीत घ्या. साहेब नोकरी लागजेपर्यंत बी बाप कामच करतोय. हा, बापाचे पाय चलते तोपर्यंत मग एवढंच करा माणसं, लई करू नका त्याच्यासाठी. बाजत पडल्यास महिना 2 महिने जरा सगळी कामं बंद करा आणि वेळ काढा. बसून राहा दरवाज्यात, बसून राहा त्याच्या गादीवर, बसून राहा त्याच्या पलंगावर. एवढंच करायचे आपल्याला, काही करायचं नाही. खूप आशीर्वाद मिळेल. तो का म्हणे पितर आशीर्वाद देती, केव्हा देती? तेव्हा देती त्यांच्या गरजेच्या वेळी. तुम्ही ते जर 90 वर्ष जगले, 89 वर्ष त्याच्यासाठी काहीच करू नका. तुम्ही त्यांच्या अंगाला हात बी लावू नका. जेव्हा त्यांना गरज आहे त्यावेळी जो मुलगा बापाच्या जवळ राहतो, आईच्या जवळ राहतो, त्यालाच आशीर्वाद मिळतो. आणि मग त्याचे लेकरं बाळ मग कलेक्टर होणार, मग शिक्षक होणार, मग अधिकारी होणार, मग मोठे होणार. का? माय बापाचा आशीर्वाद. एक सांगू, देवाची भक्ती करून 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 मायबाप कधीच परत मिळविता येत नाहीत, पण मायबापाची भक्ती करून करून देव मात्र उभा करता येतो आपल्या दारात. ते शशी कपूर म्हणाला होता की मी नेहमी सांगत असतो, तुम्ही बी ऐकले. आता तुमच्या तांड्यात माझे खूप कीर्तन होतात, कृष्णानगरला, कवडगावला, त्या सोनपेठ. ते म्हणत नाही का, अरे मैं बोला था तुझे चल मेरे साथ, क्या है इस बुढ़ी और बुढ़े में, छोड़ इसको और चल मेरे साथ, देख आज मैं एरोप्लेन से घूम रहा हूं, मेरे पास गाड़ी है, मेरे पास सब कुछ है, मेरे पास बंगला है, बहुत सारी संपत्ती, क्या नहीं है मेरे पास, देख. 50 लाखाच्या गाडीत बसून म्हणतंय आणि त्या झोपट्याच्या असल्या घरामध्ये त्या दारामध्ये उभारलेला तो शशी कपूर त्या अमिताभला असं करतो. ठीक आहे, ठीक आहे. त्या अमिताभ म्हणते माझ्यासोबत आला असतास तर विमानानं फिरला असतास, काय त्या म्हातारीजवळ राहिलास. देख मेरे पास सब कुछ है, क्या है तेरे पास. ते शशी कपूर म्हणते तेरे पास पूरी दुनिया है लेकिन मेरे पास मेरी माँ है, मेरे पास मेरी माँ है और माँ ही सब कुछ है. सांगू, जगात सगळं विकत घेता येईल. पुढे जाऊन बोलू, लेकरासहित बायकोसहित विकत घेता येईल. माय बापाचं प्रेम कधीच विकत घेता येत नाही, नाही घेता येत. माय जसा हात फिरवते बरं, तशी एकदा माय गेली, कोणी जगामध्ये त्या प्रेमाचा हात फिरवित नाही. आपली लेक फिरवू शकते. बापाचं लेकीवर लय प्रेम, लय प्रेम. गुरुजी, पोरगा आवडते का पोरगी? पोरगी. बरोबर आहे, आपण करतो पोरासाठी, पण बापाला विचारा, ओ दादा, पोरगी लय प्रेम करते का पोरग? पोरगी अफाट प्रेम करते पोरगी. हे तुकाराम महाराजांना जाऊन विचारा, राजा जनकाला जाऊन विचारा, विदेही होते हे विदेही महात्मे, द्रौपद राजाला जाऊन विचारा, हिमालयाला जाऊन विचारा. पिंटू महाराज तुकोबाराय न सांगताच गेले. आधी म्हणले होते भागीरथी तुला सांगितल्याशिवाय मी वैकुंठाला जाणार नाही. लय प्रेमाची पोरगी, लय प्रेम बापाचं तिच्यावर. आताही बघा, दोघांचे भांडणं झाले, बाप जर झोपला रुसून फुगून तर ती पोरगीच जाते, पप्पा उठा की, पप्पा चला की, पप्पा जेवा की, सकाळपासून फिरून फिरून आलात कुठं तुम्ही शेतात, पप्पा भूक लागली असेल तुम्हाला, चला जाऊ द्या. ती मम्मी अशीच बोलत राहते, उठा की. तुम्ही नाही जेवलात तर तुम्ही नाही उठलात तर मी सुद्धा जेवणार नाही बघा, मी सुद्धा जेवले नाही आणि मी बी जेवणार नाही. पोरगी बघा ती, उठा की पप्पा. मंगालावर असे हात फिरवते. जवळ जाऊन ते लेकरू 7-8 वर्षाचं, दुसरी तिसरीच, ते म्हणते पप्पा डोकं दुखायलंय का, मग उठा की, मग चला की, असा हात फिरवते, उठा की, हाताला धरून. तेव्हा थोड्या वेळानं त्या बापाला उमजते. ती म्हणते डोकं दुखायलंय का, झेंडू बाम लावू का पप्पा, पाय दाबू का, तुम्ही जेवलात तरच मी जेवणार आहे. डोळ्यात पाणी आलेलं बघितलं की बाप उठून त्या लेकीला असं धरतो, कवठाळून घेतो, कवठाळून घेतो. देवा पांडुरंगा
माझी माय गेली तेव्हापासून माझ्या गालावर कोणी इतका प्रेमानं हात फिरविला नाही. मला आज असं वाटायले देवा उपकार केलास रे. माझी माय गेली, माझ्या पोटाला ती मायेची लेक होऊन आली. आईचं प्रेम मुलगी देते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, सांगितलं नाही ती भागीरथी रडायला लागली, बाबा तुम्ही कुठल्या गावाला गेलात? चिट्ठी ना कोई संदेश, जाने ओ कौन सा देश, कहाँ तुम चले गए. कुठं गेलात, कोणत्या देशाला? मला सांगून जातो म्हणाला होतात. येळवंडी गावामध्ये बातमी कळल्याबरोबर मुलगी चक्कर येऊन पडली. माझा बाप मला सांगितल्याशिवाय कसा गेला, मला का पत्ता दिला नाही. 3 दिवस सर, 3 दिवस जेवली नाही. वाचा चरित्र. 3 दिवस सारखा एकच टाव होता, बाबा गेले कोण्या गावा. भागीरथी करीती धावा, बाबा तुम्ही आल्याशिवाय मी अन्नाचा कण शिवणार नाही, पाण्याचा गोट घेणार नाही. 3 दिवस पाणी पिलं नाही, अन्नही खाल्लं नाही. बाबा बाबा हा टाहो फोडलेला वैकुंठात ऐकू गेला. आणि मग तुकाराम महाराज तिथं देवाजवळ, देवा बोला की तुको बरं आहे. काही नाही, मला एकदा खाली जायचे. देव हसला, म्हणला खाली? अरे वैकुंठात येतेत लोक, वैकुंठात आल्यास खाली जात नाहीत बुवा. खाली आता जाता येत नसते तुकाराम महाराज. नाही नाही देवा, माझं सगळं पुण्य घ्या. काय खाली? सगळी पुण्याई देताय, कशासाठी खाली? तुकोबाराय म्हणले, माझी लाडाची लेक, माझी मुलगी 3 दिवस झालं अन्न नाही शिवलं, पाणी नाही पिलं. देवा तिच्यासाठी मला खाली जावं लागेल, मला एकदा खाली पाठवा. एवढा मोठा महात्मा आपल्या पोरीसाठी वैकुंठातून भागीरथीच्या घरी येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरून सांगितलं, बाई हो बाई, शरीर जाता घवे हे नाशिवंत स्वभावे. बाई हो हे जाणार आहे, जायचंय एक दिवस. हो उपजल्या पिंडा मरण सांगा ते, मरते उपजते सवेची ते. रडू नकोस, असं रडू नये, तू तुकाराम महाराजाची लेक आहेस, तुला एवढं कळत नाही का, हुशार आहेस. ती म्हणली, मला सगळं कळतंय बाबा, पण तुम्ही मला शब्द दिला होता की मी सांगूनच जाईन, पण तुम्ही मला न सांगता गेला. तुमच्या जाण्याचं काही नाही बाबा, प्रत्येकाला जायचंय, पण तुम्ही मला सांगून गेला नाही. माझा बाप मला, मग माझ्यावरचं प्रेम, बाई तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून वैकुंठातून तुझ्यासाठी आलोय. हे म्हणणारा महात्मा जगद्गुरु तुकोबाराय. लेकीसाठी काय करत नाही तो बाप. लेकीचं लग्न होईपर्यंत बाप सर्वस्व करतो, सर्वस्व देतो. अशा बापाला गडे विसरून फार मोठं पाप करतोय दुनिया, फार मोठं पाप करते. मला वाटतंय मला थांबायचंय आता, माझा वेळ झालाय, झाला वेळ, 5 मिनिट वर झालेत. पाप करू नये, हाता आकडा. तुकोबाराय म्हणतात, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. ज्ञानोबाराय बोलतात, नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी, पापी अनंत कोडी गेली त्याची. नामाने, नामाच्या साधनेने आमची सगळी पाप भस्म होऊन गेली. पाप जळाले, पळाले, भवदुःख दुरावले. आता आम्हाला जन्माला येण्याला काही कारण नाही. राहिलं कर्म. कर्म चांगलं करा माणसं हो, कर्म फेडावंच लागतंय. कर्म करा असं समजू नका. सध्या लोक एकच समजून आहेत, माझा विचार म्हणजे जगाचा विचार. मी बोललो हेच खरं आहे, मी वागतोय तेच खरं आहे. माझ्यापेक्षा कोणाचाच विचार मोठा नाही आणि माझ्यापेक्षा या जगात कोणीच मोठं नाही. मी बोलल तेच खरं झालं पाहिजे आणि मी जे बोललोय तेच खरं आहे. प्रत्येकाला हे वाटायला लागले समोरच्याचं खरं नाहीच, मी जे बोलायलो तेच खरं आहे. हेच मोठं पाप. आणि हे कर्म बिघडलंय माणसाचं. आणि कर्म जर बिघडलं, ते बाबा सांगायचे की आपली लय सुंदर बायको आली, ओय महाराज लय सुंदर बायको आली, लय सुंदर मिळाली ज्ञानेश्वरा बायको, तुझ्यासारखा पोरगा. आणि बापावर एवढं प्रेम होतं पोराचं, एकुलतं एक पोरग, हे अशी माडी बांधलेली, खाली गाईचा कोठा, हे 10-5 गाई. ती बायको त्याच्या माग लागली, एक तर तुझा बाप घरात राहील, आई तर गेलेली होती, आणि बाप घरात राहील नाही तर मी घरात राहील. तेवढी सुंदर बायको, ते 1-2 छोटे छोटे लेकरं, याला सुटनात
काय करतो पोरग, बापानं असं बसून दरवाजात ऐकायचं, बायको रात्रभर भांडायची, पोराला झोपू द्यायची नाही. बापाला वाईट वाटलं, बापानं सांगितलं, पोरा अरे बायको म्हणते तसं वागावं लागतंय, करावं लागतंय, माझं काय 4 दिवसाचा पाहुणा आहे. बायको म्हणली तुझ्या बापाला बाहेर ठेव, वृद्धाश्रमात. नको वृद्धाश्रमात. मग कुठं ठेवू? गोठ्यात ठेव, मी सगळी व्यवस्था करते. ती बायको म्हणाली व्यवस्था करते. तिथं एक पोरानं घंटी बांधली 5 किलोची एवढी, तिची दोरी नेऊन बांधली तिथं गोठ्यात. बाबाला सांगितलं बाजावर इथं झोपायचं. बाबा पाणी प्यावं वाटलं, एकदा वडायची दोरी, पाणी येईल. माझी बायको लगेच आणून देईल. नाश्ता करा वाटला 2दा वडायची. उठता येत नाही तुम्हाला, वर चढता येत नाही बाबा, 2दा वडायची. बायको लगेच नाश्ता घेऊन येईल 10 मिनिटात. जेवण करावं वाटलं की 3दा वडायची. बाप असाच दोरी ओढायचा. रात्रपाळीच्या ड्युटीला पोरग गेलं. एके दिवशी दिवसभर दोरी ओढली नाही आणि रात्रभरही त्या पोराची ड्युटी 24 तासाची लागली त्या कंपनीमध्ये. आणि रात्रीच्या वेळेला बाप मरून पडला. बाप मेला. पोरग दुसऱ्या दिवशी सकाळी आलं, घंटी वाजलीच नाही. मी कशाला बघू भैया, आता गमायन घंटी वाजली तरच मी देईल त्याला नाश्ता. खाली काही बघितलं नाही त्या बाईनं. दुसऱ्या दिवशी पोरग आलं आणि बाबाकडे गेलं. अगं बाबानं नाश्ता पाणी केलं का? नाही म्हणली, कालपासून घंटीच वाजली नाही. गेलं तर बाप मरून पडलेला. बापाची माती केली. 10वा दिवस झाला. गोड जेवण झालं. ती घंटा खाली उतरली. त्याचे 2 चौथी 5वीला लेकर होते. रोज घंटा वाजवायची ती, मजा म्हणून. आणि त्यानं घंटा उतरली. 10वा झाला आणि ते भंगारवाला आलं. म्हणला घंटा काय करायची आता? मंदिरात घंटा असते, घरात घंटा आणि तंटा नसलेला कशाला? विकून टाकू. ती घंटा घेतली आणि त्या गाड्याला, ए भंगारवाले इकडे या, ही घंटा. त्या पोरानं बघितलं, अभ्यास करीत उठलं, पप्पा घंटा विकू नका, पप्पा घंटा विकू नका. ते म्हणला माझा बाप गेला बाबा, मला काय करायचे आता घंटेला. ते पोरग म्हणलं तुझा बाप गेला पण माझा बाप आहे की अजून, त्याला लागणार आहे की. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या होतो कोणी नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी, सोड माया सारी, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. कर्म चांगलं करा, कर्म जाळलं. ऐका, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. म्हणजे कर्म संपलं. आम्हाला आता कर्म नाही. बरोबर आहे देवा. आमचं पाप पांडुरंग, आमचं पुण्य पांडुरंग, आमचं सुख पांडुरंग, आमचं दुःख पांडुरंग. आम्हाला पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच नाही. तुका म्हणे अवघा जोग सर्व घटी पांडुरंग. आकाराची तेचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. रखुमाई गोपार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार जय विठोबार कुमाई. टाळी वाजवा. हरे विठोबार कुमाई, गोपार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार. आता संगती लावून देतो एकदा आणि सोडतो कीर्तन. संगती म्हणजे 1 मिनिटात. इकडे बघा, पाप जळालं, कर्म भाजलं, वासना जळाली. आता आम्हाला जन्म नाही. ज्यानं हे 3 जाळले त्याला जन्म नाही. ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू. पुढचं सांगायची गरजच नाही. ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही. पण आम्हाला जन्म नाही. जन्म जाळता येतो, जन्म भाजता येतो. अर्थात पुन्हा जन्माला यायचं की नाही आपल्या हातात. मग आकारासी कैचा ठाव. माणसं म्हणल्यावर तुम्ही जन्मलेले आहेत आणि जन्म नाही कसं म्हणायला? तुकोबार आहे ते म्हणले पुसन येते पुसा पांडुरंगा.
काय तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, तुम्हाला दिसतोय तसा मी नाही. मग कोण आहेत तुम्ही? तुका विष्णू नाही दुजा, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू म्हणजे तुम्ही देव झालात. आकारासी कैचा ठाव. दुसरं चरण, देह हा देह प्रत्यक्ष झाला देव. आणि मग तुम्हाला आता माणूस म्हणायचं नाही, काय येडे माणसं आहेत. तिसरं चरण, साखरेचा नवे ऊस, आम्हा कैचा गर्भवास. अरे एकदा ऊसाची साखर झाली, देहाचा देव झाला. कशानं? नामाच्या चिंतनानं. या देहावर आम्ही नामाचे संस्कार केले, ही क्रांती केली. नामाच्या चिंतनाने देह देव होतो. मोतीराम महाराजांचा, तुकोबारा यांचा, संत सेवालाल महाराजांचे हे देव होऊन गेले हो. नामाच्या चिंतनाने हे झालं सगळं. ठीक आहे, ठीक आहे. मग आता एकदा देह देव झाला, आता देव देह होत नसतो रे माणसं हो. कसं कसं? साखरेचा नवे ऊस. एकदा ऊसाची साखर झाली की पुन्हा साखरेपासून कितीही बुद्धिमान माणसाला आणा, साखरेचं पोत द्या आणि एक मुळीभर ऊस तयार करून दे म्हणून त्या साखरेची, पुन्हा ऊस तयार होत नसतो. आम्ही देव झालो, आता देह होणे नाही. हे कशानं झालं? महाराजांनी सांगितलं शेवटचं चरण आता. तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी. या जगात आम्हाला फक्त पांडुरंगच दिसतो. मग जगत जर ब्रह्मरूप आहे, जगत जर पांडुरंग स्वरूप आहे, हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मै जाना. जर जगच ब्रह्मरूप आहे, जगात पांडुरंग दिसतो, तर मी सुद्धा त्या जगात आहे, मी सुद्धा पांडुरंग आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज जय माऊली जय तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. आदरणीय संत सेवालाल महाराजांची सेवा करा. माणसो इकडे लक्ष द्या. आदरणीय वसंत चव्हाण गुरुजींनी फार अनेक वेळा मला कॉल केले आणि नियोजनही पत्रिकेपासून फार सुंदर केलं. सासऱ्यांचं प्रेम बघा, म्हणजे बायको कधी खुश राहते. वसंत सर, तुमची बायको खुश तर तुमचं घर खुश. तुमच्या लक्षात येऊ द्या एकदा. बायको खुश तर घर खुश. एक सांगू, ज्या बायकोचा नवरा खुश, ताई, तुमच्या सेवेनं आणि तुमच्या बोलण्यानं, सध्या बोलणंच सगळं बिघडवून टाकायलंय. म्हणून आज एक शपथ घालतो तुम्हाला सेवालाल महाराजाची, ह्या बोलण्यावर जरा नियंत्रण ठेवा. बाकी काही करा न करा, पण ह्या बोलणं जरा सांभाळून बोला. बोलण्यानं माणसं तुटून चाललेत, आखे संसार बर्बाद होऊन चाललेत. म्हणून वसंत सरांनी हे जे नियोजन आयोजन केलं, मला आनंद झाला. त्यांच्यामुळे त्यांची बायको खुश आहे. बायको खुश तर संसार खुश, संसार चांगला. माणसं बरोबर आहे का? माता माऊल्यानो इकडे बघा, जिला आपला नवरा प्रसन्न खुश ठेवता येतो, तिच्यावरच देव खुश होतो. आणि त्याच घरात खुशी राहते, त्याच घरामध्ये प्रसन्नता राहते. बायकोला जर लाता घालीत असेल तर त्या घरात एक लिहून घ्या, लिहून घ्या, या गादीवरून सांगायलो, जो बायकोला शिव्या देतो, बायकोला लाथनं हिन काढतो, बायकोला रोज मारतो आणि हात उगारतो, त्याच्या घरात त्यानं किती बी काम करू द्या आयुष्यभर, लक्ष्मीचा पाऊलच तिथं थांबत नाही. त्या घरात कधीच लक्ष्मी राहत नाही. जो बायकोचा असा क्षणाक्षणाला अपमान करतो, बायकोला लाथा घालतो, लक्षात ठेवा. आणि ज्या घरात एखादी माय माऊली त्या नवऱ्याला सदा आनंदानं बोलते आणि खुश ठेवते, त्या घरात सदा लक्ष्मी राहते. विठ्ठल जय जय विठ्ठल.